आत्ममंथन ती अशी शांती आहे. दोन्ही राक्षस आणि देव मिळून आत्ममंथनची शांती केली तेव्हा कुठं अमृतमय आत्मा बनते. अमृतमय आत्मा म्हणजे जीवनकालचं अविनाशी रहस्य. म्हणजे जीवनकाल त्या अमृताले एक कटोरीसारखा बांधून ठेवते. म्हणजे एक गाठ, त्या गाठाला जे लागली ना, आत्माचा स्वाहा, शरीराचा स्वाहा झाला असं. आत्ममंथन म्हणजे मनाची शांती आणि स्थिरता होऊन सगळं सोडून स्थिर राहणे. त्याच्यावर ना कोणताही परिणाम होत नाही, ना दुःख ना सुख ना मार ना डुबणं ना. बस आत्ममंथन और अमृतमय जीवन.